निवृत्त लष्कर अधिकारी तसंच ठाणे भूषण मेजर सुभाष गावंट यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. मेजर सुभाष गावंट हे भारतीय सैन्यातील 8 महार रेजिमेंटचे एक अनुभवी अधिकारी होते. त्यांनी निवृत्तीनंतर ठाणे येथे द्रोणाचार्य स्पोर्ट्स अकादमीच्या माध्यमातून रायफल आणि पिस्तूल नेमबाजीचं प्रशिक्षण सुरू केलं होतं. ते 8 महार रेजिमेंट मध्ये कार्यरत होते आणि सैन्यातील जातपात विरहित धर्मनिरपेक्ष संस्कृतीवर त्यांचा अढळ विश्वास होता. मेजर मेमरीज आणि लष्कराच्या भाकरिया चौदार ही पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. मेजर सुभाष गावंट यांची 8 महार रेजिमेंट ही बटालियन परमवीर चक्र बटालियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या रेजिमेंटचा त्यांना विलक्षण अभिमान होता. 1983 साली 22 वर्ष नोकरी झाल्यावर त्यांनी सैन्य दलातून निवृत्ती घेतली. त्या दिवसापासून शेवटपर्यंत त्यांनी मुलामुलींना सैनिकी प्रशिक्षण देण्याच्या कार्यात स्वतःला झोकून दिलं होतं. त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेले 5000च्या वर विद्यार्थी सैन्यात भरती झालेत. त्याचबरोबर सैन्य आणि हवाई दलातले अधिकारीही त्यांनी घडवलेत. पहाटे येऊरचा डोंगर चढत त्यांनी स्वतःला तंदुरुस्त ठेवलं होतं. सैनिकी जीवनातील अनुभव त्यांनी लष्करच्या भाकऱ्या चौदार आणि इंग्रजी भाषेतील मेजर मेमरीज या पुस्तकात शब्दबद्ध केलेत. सैन्यातून बाहेर पडल्यावर मेजर गावंट यांनी सर्वप्रथम जिज्ञासा या संस्थेच्या माध्यमातून जिज्ञासा संडे मिलिटरी स्कूलची स्थापना केली. गेली 18 वर्ष ही शाळा जोमानं सुरू आहे. 1995 साली सिंगानिया स्कूलमध्ये आणि नंतर 4-5 शाळांमध्ये हा उपक्रम सुरू झाला होता. या ठिकाणी मुलामुलींना एअर रायफल शूटिंग, ड्रिल, मॅप रीडिंग, फर्स्ट अँड रेस्क्यू ऑपरेशन, फायर फायटिंग असे मिलिटरी संबंधीचे सर्व विषय शिकवले जातात. सध्या ठाणे मुलुंड परिसरातील 1,500 मुलं या प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. मेजर सुभाष गावंट यांच्या सांसारिक जीवनात उर्मिला गावंट यांची उत्तम त्यांना साथ लाभली. 22 वर्षांच्या देदीप्यमान सैनिकी कारकिर्दीत मेजर गावंट यांना 21 वर्ष मेरिट पदकांसह 7 विशेष सन्मान पदकं मिळाली. हजारो विद्यार्थ्यांना घडवल्याबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे भूषण पुरस्काराचे ते मानकरी होते. संरक्षण सेवा क्षेत्रात नोकरीच्या सेवा देणाऱ्या संस्थेत ते 1997 पासून डिस्ट्रिक्ट चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्टाचार विरोधी समितीवर त्यांची नियुक्ती झाली होती. मात्र या सर्व सन्मानांच्या पलीकडे त्यांना तेव्हा खरा आनंद झाला जेव्हा त्यांच्या एखाद्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील स्टार वाढले होते. वनविभागानं अचानक बंद केलेल्या पायवाटेमुळे सुमारे 400हून अधिक कुटुंबियांची मोठी गैरसोय झाली होती. गेली 60 वर्षे या मार्गाचा वापर नागरिक, रुग्णवाहिका, शाळा, बस, अग्निशमन दल तसंच महापालिकेची विविध वाहनं करत होती. मात्र वनविभागानं गेट लावून हा मार्ग बंद केल्यानंतर शेकडो नागरिकांना पायी प्रवास करावा लागत असून आपत्कालीन परिस्थितीतही वाहनांना प्रवेश मिळणं कठीण झालं होतं. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात लोकमान्य नगर पाडा नंबर 4 येथील रहिवाशांनी आपली भेट घेऊन आपली व्यथा मांडली. नागरिकांच्या समस्या ऐकल्यानंतर तात्काळ वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी पत्रव्यवहार करून तसंच संबंधित वन अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली होती. ही चर्चा सकारात्मक झाली असून काही आवश्यक अटी शर्तींसह ही पायवाट लवकरच नागरिकांसाठी खुली होणार असल्याचं स्पष्ट झाल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. सामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित प्रश्न सोडवणं हेच लोकप्रतिनिधी म्हणून आपलं कर्तव्य असून लोकमान्य नगरवासियांना दिलासा मिळावा आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी सातत्यानं पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी नागरिकांचं नेतृत्व करणारे नगरसेवक अमित सरैया, कैलास म्हात्रे, सूरज दळवी, राजेश ठाकरे तसंच स्थानिक नागरिक आणि भाजप पदाधिकारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आरटीआय शाळा प्रवेश, पुनर्विकास, वनविभाग, आर्थिक फसवणूक आदी विविध विषयांवरही नागरिकांनी आपली निवेदनं सादर केली. डोळ्यांवरून टीकेचा चष्मा काढला तर ठाण्यातील विकास दिसेल. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक करायचं आणि दुसरीकडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या प्रशासनावर आणि लोकप्रतिनिधींवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचं हे दुटप्पी धोरण थांबवा असे खडे बोल शिवसेनेचे सचिव नगरसेवक राम रेपाळे यांनी भाजपला सुनावलेत. ठाणे महानगरपालिकेच्या 2026-27 अर्थसंकल्पीय सभेत भाजप नगरसेवकांनी प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना शिंदे गट यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपांना रेपाळे यांनी पुराव्यानिशी आणि राजकीय फटकेबाजीनं उत्तर दिले. गटार आणि पायवाटांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या भाजपच्या आरोपाचा समाचार घेताना त्यांनी आम्ही युती धर्माचं पालन तंतोतंत करत आहोत, परंतु टाळी एका हाताने वाजत नाही. जर
ॲक्शन आली तर रिएक्शन येणारच. विनाकारण आमच्या वाटेला जाऊ नका. विधायक सूचना करा, आम्ही त्याचं स्वागत करू. भाजपच्या टीकेला उत्तर देताना रेपाळे यांनी शहरात सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पांची आठवणही करून दिली. क्लस्टर डेव्हलपमेंट हा 98-99 पासून रखडलेला प्रश्न एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री झाल्यावर मार्गी लावला असून वागळे इस्टेटमध्ये 25 मजल्यांचं काम पूर्ण झाले. कित्येक दशकांपासून केवळ कागदावर असलेलं काळू धरण वनविभागाच्या ना हरकतींचं आता सत्यात उतरत आहे. गडकरी रंगायतन, मासुंदा तलाव आणि शिवाजी मैदान अशा विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आयुक्त सौरभ राव आणि त्यांच्या टीमवर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना रेपाळे यांनी ठाणे खड्डेमुक्त करण्याचा संकल्प उपमुख्यमंत्र्यांचा आहे. प्रशासनानं अत्यंत कठीण परिस्थितीत कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडवला असून 85 एकर जागेवर शास्त्रोक्त डम्पिंग सुरू केले. विकास बघण्यासाठी डोळ्यावरचा टीकेचा चष्मा काढून चांगला चष्मा लावावा लागेल. जिंकल्यावर आवरायचं आणि हरल्यावर सावरायचं ही आम्हाला धर्मवीरांची शिकवण आहे. आम्ही 35 वर्षांपासून निष्ठेनं काम करत आहोत, त्यामुळे आमच्या नादी लागू नका, असंही रेपाळे यांनी ठणकावले. ठाणे बोरवली जो टनेल होतोय खूप सुंदर असा 15-20 मिनिटात जातो. चांगले कॉन्क्रीट रोड झाले, उद्यानं होत आहे, सगळीकडे चांगला विकास इथे होतो आहे. आणि कधी नव्हे तर काळू धरणाची सुद्धा वन विभागाने NOC दिलेली आहे. आणि शिंदेसाहेबांच्या प्रयत्नामुळे आणि महायुतीच्या सरकारमुळे आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना हा धरणाचा सुद्धा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि काही वर्षामध्येच ठाणे शहराला स्वतंत्र असं धरणसुद्धा मिळणार आहे. त्यामुळे विकास खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे. आणि आम्ही महायुती धर्म पाळणारे सगळे शिवसैनिक आहोत. आणि आम्हाला स्पष्ट आदेश आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे, आमच्या पक्षप्रमुखांचे आहेत की युती धर्म पाळायचा. आणि त्याचं तंतोतंत पालन शिवसेनेकडून होतं आहे. परंतु काही लोक त्याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांना उत्तर देण्याचं काम मी केलेलं. तर टीकेचा चष्मा काढा आणि दुटप्पी धोरण थांबवा असं देखील तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. नेमका हा इशारा कोणाला आहे की चष्मा काढा आणि दुटप्पी भूमिका थांबवा? बघा, जे आरोप करतात, आपण बघताय की वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असून काही लोक मुद्दामूनच आरोप करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण वस्तुस्थिती त्यांनी जाणीव करून घ्यायला हवी की खरोखर काय परिस्थिती आहे. परंतु एक लाईन 5-5, 6-6 लोक एकच लाईन पुढे चालवत आहे, याचा अर्थ काहीतरी षडयंत्र आहे की काय, याची शंका आम्हाला येऊ लागली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील ब्रह्मांड जंक्शन येथील पादचारी पुलावर गर्डर उभारण्याचं काम हाती घेण्यात येणार असल्यानं घोडबंदर रोडवर 8 ते 10 मे दरम्यान वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या निर्देशानुसार वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी कासरगोडली वाहतूक उपविभाग हद्दीत वाहतूक बदलाची अधिसूचना जारी केली आहे. घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन येथे मुल्लाबाग बस डेपो जवळील फूट ओव्हर ब्रिजवर RPS-PRS जॉईंट व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं गर्डर उभारणीचं काम करण्यात येणार आहे. हे काम 8 मे रोजी रात्री 11:55 वाजल्यापासून 9 मे रोजी रात्री 11:55 पर्यंत तसंच 9 मे रोजी रात्री 11:55 पासून 10 मे रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या मार्गावर प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. तरी जड अवजड वाहनांची या कालावधीत या मार्गावरून प्रवास करणं टाळावं असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान ही वाहतूक अधिसूचना पोलीस वाहनं, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहनं तसंच इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नसल्याचं वाहतूक विभागानं नमूद केले. नमस्कार. कासरगोडली वाहतूक विभागाच्या हद्दीमध्ये PRS कंपनीतर्फे मेट्रोच्या फूट ओव्हर ब्रिजच्या गर्डरचे लॉन्चिंगचे काम दिनांक 8 मे, 9 मे व 10 मे रोजी रात्र 23 ते सकाळी 6 या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे. सदर कालावधीमध्ये वाहतुकीचे खोळंब होऊ नये याकरता सदरची वाहतूक मानपाडा ब्रिज तसेच ब्रह्मांड संगमेतून बंद करण्यात येणार आहे व ती वाहतूक आपण पर्यायी मार्गाने वळवणार आहे. त्याकरता केलेली व्यवस्था खालीलप्रमाणे आहे. घोडबंदरकडून ठाणे वाहिनी जी आहे, जे कापूरवाडीकडे गाड्या जाणार आहेत, त्यांनी ब्रह्मांड सिग्नलकडून डावीकडे वळायचं आहे. तिथून ब्रह्मांड सर्कल मार्गे आझादनगर रोडने लोढा आमारा समोरील चौकातून कोलशेत ढोकाई रोडने उजवीकडे वळून कापूरवाडीकडे इच्छित स्थळाकडे जाण्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच ठाणे घोडबंदर वाहिनीवर ठाण्याकडून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मानपाडा ब्रिजवर प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. त्यांना मानपाडा ब्रिजच्या खालून स्लीप रोडने तसेच डावीकडून मानपाडा ब्रिजच्या डावीकडे वळण घेऊन टिकुजिनीवाली सर्कल मार्गे तिथून उजवीकडे वळून वेरियंट निळकंठ ग्रीन समोरील रोडने मुल्लाबाग कट येथून बाहेर पडून इच्छित स्थळी जाण्याची त्यांच्यासाठी व्यवस्था केलेली आहे. तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की दिलेल्या सूचनेप्रमाणे वाहतुकीतले बदल अंमलात आणून वाहतूक विभागाला सहकार्य करावे ही विनंती. धन्यवाद. मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या महत्त्वाच्या प्रकल्पाचं सुमारे 90% काम पूर्ण झाले. या प्रकल्पामुळे प्रवास वेगवान होणार असला तरी वाहन चालकाच्या खिशाला पुन्हा टोलचा फटका बसेल. तब्बल 9 वर्षांनंतर खारेगाव टोलनाका पुन्हा सुरू होत असला तरी मात्र मनसेनं आता पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलाय. मनसे नेते अविनाश जाधव यांनी टोलनाका सुरू होऊ देणार नसल्याचा थेट इशारा दिला होता. आता अशातच मनसे नेते अविनाश जाधव यांनी संपूर्ण टोलनाका परिसरात बॅनर लावत ठाणेकरांना जागे व्हा, सतर्क व्हा आणि एकत्र या असं आवाहन केले.